छानशी पनीरची भाजी बघणार आहोत. काजू बिजू असले की त्याला जरा वेगळं नाव दिलं की छान वाटतं. बापरे, बाहेर बाहेर मला वाटतं टायर पंक्चर झाला कोणाचा तरी. इकडे हायवे आहे ना, तर कधीतरी असा टायर पंक्चर होतो, त्याचा आवाज येतो. आम्हाला सवय झाली आता. आपल्याला एक पनीरची भाजी बनवायची आहे. त्याला आपण लाजवाब पनीर नाव ठेवले. एखाद्या भाजीत काजू वगैरे आले की ती एकदम लाजवाब होऊन जाते. अगदी झटपट होणारी आहे, पटपट. हे आपलं मसाला: कांदा, टोमॅटो, 2 कांदे मोठे, 2 टोमॅटो मोठे घ्यायचे, आलं, लसूण, हिरवी मिरची हे आपल्या मसाल्यात. आणि दुसरे काजू भिजत घातलेत तरी घाला, नाही घातलेत तरी चालेल. मी आता हे 10-15 मिनटं झाले भिजत घातले. अजून 10 मिनटं ठेवणार आहे. आणि मग आपण याच्यात मगज घेतलेले आहेत. मगज आपल्या भोपळ्याच्या बिया. त्या जवळजवळ 50 ग्राम नाही, 25 ग्राम आहे. तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला किती बनवायचं आहे त्याप्रमाणे घ्या. आता आपण चला मसाला बनवायचा आहे. थोडे 2 चॉप करून कांदे ठेवले. आता हे 2 चॉप करून कांदे ठेवायचे. शिमला मिरची आणि पनीर 200 ग्राम आहे. शिमला मिरची आहे, कांदा आणि ह्या टोमॅटो, हे 2 गोष्टी चॉप करून ठेवायच्या. ही तयारी ठेवली की पटकन आपली भाजी तयार. थोडी सुकी मिरची घ्यायची आहे, ती तुम्हाला भाजताना दाखवते. थोडी कोथिंबीर घ्यायची आपल्याला. चला आता किचनमध्ये जाऊया. आमचा सकाळचा नाश्ता झाला. आता जेवणाची कढई तापत ठेवली, त्यात तूप घातलं आणि आपला आता हा मसाला करायचा आहे आपल्याला. कांदा घातला. कांदा थोडासा फ्राय झाला की आपण हिरवी मिरची, लाल मिरची, आलं, लसूण जे घेतले, तुम्हाला मी मगाशी जेवढा मसाला दाखवला तेवढा सगळा घालायचा आहे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो बाजूला ठेवायचे आहे. हा मोठा चिरलेला आता मसाल्याला घ्यायचा आहे. छान आपला कांदा थोडा परतून झाला आहे. काय आहे ना, आता चालू होणार श्रावणात काय करायचं मग हे असं काही ना काहीतरी करायचं. काय शोध लावायचे. हिरवी मिरची घातली, लाल मिरची घातली. आता हिरवी मिरची, लाल मिरची मी मसाला घालणार आहे. आपण पनीरला मसाला लावलेला आहे, टोमॅटो घातला. असे सगळे हे मसाले आहेत ना, ते तुम्ही लक्षात ठेवूनच घालायचे. कारण मग हिरवी लाल मिरची ह्याचा तिखटपणा, पनीरला लावलेला तिखटपणा, पुन्हा आपण टोमॅटो कांदा फ्राय करणार त्याच्यातला तिखटपणा, आणि हे असं सगळं सांभाळून घाला. आता आपण हे मगज आणि काजू भिजत घातलेले 15-20 मिनटं ते घेतले. ते थोडेसे ते तुपावर परतले. तूप घ्या, तेल घ्या. पण आता कसं लाजबाबदार आपण म्हणतोय ना, मग त्यामुळे आपल्याला तूप घ्यायचं आहे. करा छान थोडं. आता श्रावण आहे, मच्छी, चिकन वगैरे आता जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांना हे सगळं खायचं नाही आहे. मग आता हे असं काहीतरी चांगलं बनवून खायचं. याच्यातही तिखट, धणा, जिरा पावडर हे सगळं आपण जे आहेत ना मसाले, ते याच्यातही फ्राय करून घ्यायचे. नाही घेतले त्याच्यात जास्त टाकले तरी हरकत नाही, पण फ्राय केलेत तर छान होणार. जितका मसाल्याचा कच्चा पण जाईल ना, तेवढे आपल्या याला चव येईल. आता थोडंसं पाणी घातलं. अजून थोडं घालावं लागेल आपल्याला पाणी असं वाटतंय. थोडं बघूया फ्राय करून. हे धणा जिरा पावडर आहे ती घातली.
आपण जे धणा जिरा पावडर म्हणा किंवा गरम मसाला म्हणा, हे सगळं आपण घालणार आहोत ना, तर ते याच्यात परतून घ्यायचे. आता थोडं पाणी घालून आपण झाकण ठेवलेलं. आता आपला मसाला छानपैकी मऊ झाला, टोमॅटो थोडा नरम झाला. आता त्याच कढईमध्ये आपण पनीर आणि शिमला मिरची परतवून घ्यायची. आणि आता कढईमध्ये कांदा कापलेला आपण बारीक चिरलेला तो घेतला, तो फ्राय केला. आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा आपले थोडे थोडे मसाले घातले. एक तेजपत्ता घातला तेलामध्ये. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घातला. आपण टोमॅटो मसाल्याला पण घेतला आहे, कांदा मसाल्याला, आणि शिवाय आता आपण फोडणी देणार तेव्हाही आपण घेतला आहे. बारीक चिरून आपण बाजूला ठेवलेला तुम्हाला मी दाखवला. तो आता पुन्हा आपण तेलावरती परतला. टोमॅटो, कांदा, सगळे आपले मसाले जे घालायचे आहेत ते. आता टोमॅटो कांदा नरम झाला. आता मीठ घालूया. मीठ घालून परत थोडंसं परतायचं, म्हणजे काय पाणी असेल ते छान निघून जाईल आणि तेलावर फ्राय होईल कांदा टोमॅटो. एक तेजपत्ता घातला आहे आपण. आणि आता आपण जो केला होता सगळा मसाला तो घालायचा आहे. कांदा टोमॅटो, काजू, मगज, हिरवी मिरची, लाल मिरची, आलं, लसूण, असा सगळा मसाला होता तो आता आपण फ्राय करायचा. हा मसाला थोडा फ्राय झाला की त्याच्यावरती थोडंसं आपण पाणी घालायचं. थोडंसं नाही, आपल्याला जितकं अति पण पातळ चालत नाही, थोडंसं घालूया. मसाला छान फ्राय झाला आहे. आता आपण पाणी घालूया. पाणी थोडं थंड आहे त्यामुळे आपण थोडं हलवत हलवत गरम पाणी होत होत घालायचं, थोडं थोडं घालायचं. अजून ग्रेव्ही शिजणार आहे त्यामुळे थोडं अजून घालून ठेवायचं, नाहीतर मग घट्ट होत जाते. काजू असल्यामुळे ते घट्ट होते. आता कस्तुरी मेथी थोडीशी गरम करायची आणि अशी बारीक करायची, ती वरून घालायची. तर आपली पूर्ण ग्रेव्ही तयार आहे. आता आपण पनीर आणि शिमला फ्राय केली होती ती घालायची. थोडं झाकण ठेवलं. झाकण ठेवताना थोडा चमचा ठेवायचा, अगदीच झाकून नाही ठेवायचं. आता ह्या स्टेजला थोडंसं चाकून बघायचं, काय मीठ वगैरे कमी असेल काय तर घालायचं. आणि आता पनीर शिमला टाकायची. पूर्ण हलवून व्यवस्थित मिक्स करून छान आपली वरून छान कोथिंबीर घालायची. आणि आपल्याकडे ठेवणीतली साय असेल ती छान फेटून ती घालायची, नाहीतर फ्रेश क्रीम मागवायची ती घालायची. आता सध्या माझ्याकडे साय नाही आहे त्यामुळे मी फ्रेश क्रीमच घालते आहे. मस्त आपल्याला जेव्हा पनीर तयार आहे, करून बघा, नक्की आवडेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, करून बघा. आता हे अशा पराठ्यासोबत मलबार पराठा मिळतो आणि बुंदीचा रायता, पापड, मस्त खा.